आज आमच्याकडे रात्री ना मस्त सँडविच आहे. पप्पाने ब्राऊन ब्रेड आणले आहे आणि येलो भाजी केली. ॲक्च्युली मी भाजी कशासाठी केली होती माहिती आहे? मी भाजी ना आलू परोठे बनवायला केली होती, पण ही भाजी बघा तुम्ही खूप अशी बरबरीत म्हणजे अशी खूप पातळसारखी झाली आहे. तर ते मला मग ती नाही जमलं. आलू परोठे लाटताना ना ते बाहेर येते, म्हणून मग मी पटकन पप्पाला फोन केला की ब्रेड घेऊन या, सँडविच बनवतो. आणि मी ना चटणी बनवून ठेवली आहे, हिरवी चटणी. आणि आता मस्त हे बघा असे आधी करून ठेवते आणि मग मी गॅसवर बटरने भाजते. चला अशी आधी ना सगळे ब्रेडला मी भाजी लावून घेते आणि मग एकदमच रोस्ट करते. तर हे बघा असं मी सगळ्याला भाजी लावून घेतली आहे आणि आता मी बटर घेऊन तवावर रोस्ट करते. चला आता ना चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवली आणि हे आज सकाळी डीमार्ट गेलेली तर हे सगळं आणलं फ्रोझन, तर ते पण मला वाटते मी करणार आहे. तर ही चटणी एवढी मस्त झाली आहे ना, कांदा टोमॅटो पुदिना कोथिंबीर लिंबू सेव सगळं मिक्स करून चटणी केली आणि एवढी मस्त लागते ना ह्याच्याबरोबर खायला. हे बघा एक मस्त बनवलं आहे आणि तवावर ठेवला आहे. असं बटर लावून घेते आधी. कुरकुरीत लागेल आता हे. चला मी ठेवते हे. लावून घेते. इथे बघा किती गरमी होते. अहमदाबादमध्ये भरपूर गरमी आहे. आपल्या कोकणात बरं खूप मस्त थंड, आणि इथे तर तशी गरमी जास्त असते. किचनमध्ये उभं राहायला नको, AC शिवाय राहायला नको. बिचारे दुसऱ्या माणसं काय करतील. हो मस्त गरमागरम सँडविच. हे डीमार्टमधून आणलेलं ना, तर ते तेल ठेवलं आहे. आता फ्राय करायचं बघते. हे बघा हे वेजी स्टिक्स आहे आणि हे चिली गार्लिक पोपर्स. तर मी आहे ना हे वेजी स्टिक्स तळते. एका बाजूला हे चालू आहे आपलं. लास्ट राहिलं आहे. आता चिकन करूया. असं आहे वेजी स्टिक. बघूया आपले सँडविच रेडी आहे. आणि ग्रीन चटणी, थोडी भाजी उरली. हे बघा मस्त असं थोडेसेच केले, कारण की मी आणि भाऊच खाणार आहे. बर्फचा गोळा खायला मस्त गरमीच्या सीझनमध्ये मजा येते, दरवेळी येते. आणि दादा पण आलाय. चल
हा बघा माझा चॉकलेट गोळा आलाय. मला हमेशा मी चॉकलेट फ्लेवरच घेते. आणि इथे दुसरा गोळा बनतो. नको आता मी खाते. हा कोणता आहे? दोन्ही चॉकलेट आहे. ओय तुझा काय? काय मामा तू? हाँ तनी टूटी फूटी दे दे के भाई. हाँ लो तीन के तो हा तुझा कोणता आहे? काय नाही खाल्लं तुला माहिती आहे? तिकडे मग रात्री खाल्लं. मग रात्री जेवलं होतं. काय बोलते? कोणता आहे तुझा? चॉकलेट फ्लेवर आहे. एक नंबर आहे. गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये, काय ते उत्तम नगर. उत्तम नगरमध्ये मस्त ऍड्रेस गोळा सांगून दिला. या तुम्ही सगळे. भेटतो. तुम्ही पण या पकडे या आणि गोळा खावा. खूप मजा येते गरमीमध्ये. असंच असते सगळीकडे असते. कुठे पण जावा. पोट भरलं हा ना. एक गोळा खाऊन पोट भरते ना. मस्त ना. एक होते पोट. तुम्हाला गोळा खायचा असेल तर अहमदाबादमध्ये या. एक नंबर भेटतो. पण हे गोळा फक्त गरमीमध्येच भेटणार. एक नंबर भेटतो. आम्ही मस्त गोळा खाल्लाय. आता हा बघ मंचुरियन खायला थांबलाय. चला मस्त मस्त नाचतच असतो. काय कैसे हो? ठीक आहे. नाश्ता पाणी करो. नाही खा लिया. हे बघा सगळीकडे असे बर्फचे गोळा. हा बघा केसर आईस गोळा. सगळीकडे हे बघा इथे असं ना बर्फ. म्हणजे गरमीमध्ये असं असतेच. जिथे तिथे बर्फचा गोळावाला असतो. पहिला तर कसे छोटे छोटे गोळे यायचे ना. आता मस्त डिश भरून देतात. हे बघा समोर पण आहे. आणि ह्या लाईनीत तर खूपच आहे बर्फचे गोळेवाला. तर हे बघा आम्ही मम्मीला पार्सल आणलं आहे. कारण की क्रेझी एकटा असतो ना घरी, म्हणून ती कुठे जात नाही. तर मम्मीला देऊया. मम्मी क्रेझू ए क्रेझू हे घे. ठेव थोडी वेळ फ्रीजमध्ये ठेव. थोडी वेळ फ्रीजमध्ये ठेव. काय माहिती थोडी वेळ ठेवतो 5 मिनिटं. तर मंडळीनं थोडी वेळ फ्रीजमध्ये ठेवते. कारण थोडं नरम झाला असेल तर पिशवी खोलून. हो बघा थोडा वितळला. आता मी ना फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे थोडा मस्त होणार. अजून 2
दिवस झाले आईस्क्रीम पडली आहे, खाल्लीच नाही, नाही आवडत ती, जामुनवाली आहे. चला बाय, गुड नाईट, आता झोपते.